ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। सलामी जय 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 भीम जय भीम जय भीम। भीमा कोरेगाव इथे 1 जानेवारी 1818 ला एक ऐतिहासिक लढाई झाली। या लढाईत ब्रिटिश सैन्यातील दलित लोकांनी दुसरे बाजीराव पेशवा विरुद्ध विजय मिळवला। तेव्हापासून युद्धात धरातीर झालेल्या सैनिकांना सलाम म्हणून भीमा कोरेगाव या ठिकाणी 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो। त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ शहर व तालुका कार्यकर्त्यांकडून भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिमेस मेणबत्ती, अगरबत्ती व पुष्प अर्पण करून विजयस्तंभास अभिवादन करण्यात आले। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचार्य साने गुरुजी व तायडे गुरुजी यांनी सामुदायिक वंदना घेतली। या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी भीमा कोरेगाव लढाईबद्दल माहिती दिली। 207 वर्षापूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या लढाईत दलित समाजातील सैनिकांच्या पराक्रमामुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सेनेचा पराभव केला होता। 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विजयस्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला। तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली। तसेच बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी 207व्या विजय दिनी विविध पक्ष सामाजिक संघटनेकडून अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून अंबरनाथ शहरात वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांकडून भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिमेस मेणबत्ती, अगरबत्ती व पुष्प अर्पण करून विजयस्तंभास अभिवादन करण्यात आले। हा शौर्य दिनाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा अंबरनाथ शहर व तालुक्याच्या वतीने राबविण्यात आला। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी अंबरनाथ शहर अध्यक्ष नरेश गायकवाड, उपाध्यक्ष दिलीप सोनकांबले, सचिव सुनील गांगुर्डे, संघटक बीबी मडिखांबे, बंधू नागवंशी, अशोक सूर्यवंशी, जयप्रकाश वडवे, हरीश गुप्ता, बाळू शिंदे, मयूर कांबले, अनिल भोसले, संतोष तायडे, उमेश वानखेडे, राम तांबे, योगेश बागुल, कल्पनाताई वाघ, कष्टकरी दलित आदिवासी संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शशिकांत भालेराव, रायगड व ठाणे जिल्हा अध्यक्ष गुलशन वाघे, तसेच भारतीय बौद्ध महासभा बौद्धाचारी तालुका संघटक साल्वे गुरुजी, अध्यक्ष अंकिता भोईर, अंबरनाथ शहर अध्यक्ष अशोक चने गुरुजी, डिफेन्स कॉलनी अध्यक्ष जावसई तायडे गुरुजी, विक्रमशिला बुद्ध विहार अध्यक्ष कैलाश तायडे, सरचिटणीस उज्ज्वला ताई इंगले यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। जातिवाद की दीवारों को मेरे भिन्न भिन्न तोड़ा है, इंसानियत से नाता इंसानों से जोड़ा है। साथियों, यही बुलंदी पर आज यह देश खड़ा है। मैं बीबी मडिखांबे, शहर संगठन वंचित बहुजन आघाड़ी अंबरनाथ, इनकी ओर से भीमा कोरेगाव क्योंकि हमारे देश का प्रतीक है, हमारे समाज का प्रतीक है। पेशवाओं के जुल्म सितम से अन्याय करने के बाद हमारे बटालियन के सैनिकों ने जाहिर हथियार पेशवाओं को हरा के इतिहास रचा है। साथियों, जब पहला मूल्यवाद था, अभी भी मूल्यवाद चालू है। कारखाने के अंदर जो हमारे संविधान को नुकसान पहुंचाया गया। साथियों, यहाँ का मुख्यमंत्री बोलता है कि वो मनोरुग्ण है, मतलब पागल है। हमारा सवाल यह है कि मुख्यमंत्री जी को कोई भी अगर पागल आदमी है
तो पागल आदमी पब्लिक को आने जाने में पत्थर मारता है, कोई मंदिर से पत्थर मारता है, मस्जिद से पत्थर मारता है, आने जाने में पत्थर मारता है, यहाँ को भी पत्थर मारता है। सभी पागल है। केवल उनको हमारा संविधान आदमी को दिखाई साथियों। तो अभी भी मनोवाद इस देश के अंदर फैला हुआ साथियों। और इस मनोवाद को दबाने के लिए कैसे हमारे महाराज के पूरे ने क्रांति किया है, तो हम ऐलान करते हैं जितने भी देश के अंदर भाई समाज के लोग हैं उनको आदमी होशियार रहना है साथियों। मैं बीबी मरी खान के परिवार की ओर से केवल को हम आंदोलन करते हैं और हमारे जो सभी साथी लोग हैं उनको भी हम उनको आने वाले जिंदगी के बारे में सलामती जाते हैं। इतना बोलकर मैं अपना विचार खत्म करता हूँ। जय भारत जय कल्याण। आपण त्या साजरा करत आहोत, परंतु हा जो शौर्य दिन याचा निमित्त सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे की ज्या वेळेस 500 लोकांनी महार बटालियनने एवढं राज्य घडवू शकले, एवढं त्यांनी हे घडवू शकले की अख्ख्या जगामध्ये फेमस झालेला शौर्य दिन। परंतु आज ते 500 होते, परंतु आज आपण 5 लाखाच्या वर आहे। तर आपण जर त्यांच्यासारखं शौर्य दाखवलं आणि आपण जर असे लढलो तर निश्चितच आपलं हे संविधान वाचेल आणि त्यानंतर आपल्याला त्याचे फायदे घेता येतील। नाहीतर आपण आजपर्यंत त्या संविधानाच्या आता आपल्याला माहितीच आहे त्याचे बरेचसे काही नियम बदली करून किंवा काय ते संविधानच कॅन्सल करायच्या मागे आणि ते परत त्यांचं मनोवाद तिथे पूर्वी सारखा आणण्याच्या प्रयत्नामध्ये आहे। तर त्याला आपण सर्वांनी एकत्र येऊन जसं या महार बटालियनने जसं एकत्र येऊन आणि सर्वांना हरवलं तसं आपल्याला या लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि संविधान आपल्याला वाचलं। भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालयात आपण शौर्य दिन साजरा केला। 1 जानेवारी 1858 नाही टेन्शन चोरी दिवाळी आपल्या जीवाचं बलिदान केलं आणि आपल्या बात करता हा दिवस बघायला लागला। त्या शूरवीरांना माझ्या वतीनं वंचित बहुजन आघाडी शिवाय त्यांच्या वतीनं मी दिवस आपल्याला माहिती आहे। 1811 मध्ये ज्या महावीरांनी बलिदान देऊन हक्क आणि अधिकार मिळवून दिला त्याबद्दल त्या महावीरांना आणि सर्व भारतीय नागरिकांना माझ्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर साहेब आंबेडकर यांचे मी वंदन करून आज हे कार्य संविधानाच्या आधारे मानवी समाजाला जे काही मान सन्मान दिलेला आहे किंवा अधिकार दिलेला आहे तो आताचा माणूस फार विसरलेले आहे। कारण आपल्या स्वार्थासाठी फक्त स्वार्थ साधतो, परंतु ज्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे त्याला तो विसरून गेलेला आहे। तर तसं होऊ नये आजही डॉक्टर साहेब आंबेडकरांच्या विचारधारण्यावर चालणारे माणसं आहेत यांना मी वंदन करतो आणि मी या कार्यक्रमात जे आयोजन केले त्यांचंही 1818 जी लढाई झाली या पेशव्यांनी आपल्याला जे आपल्या गावात मर्क आणि झाडू दिलं होतं त्याच्यातून आपल्याला मुक्त केलं ते आपले महार बटालियन सैनिक यांना आज आपण मानवंदना देतो। आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली मानवंदनेची सहज चर्चा आज पण मोठ्या संख्येने सेवा करून चालू असतं। आज आपल्याला काही कारणासाठी सेवा करून आपण जाऊ शिकलो नाही म्हणून आपण आपल्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये स्तंभाचं चित्रीकरण म्हणजे बॅनर लावून आपण त्यांना मानवंदना देतो। उपस्थित बंधू आणि भगिनींना सविनय जयभीम। आज आपण इथे
आपल्या वंचित बहुजन आघाडी या मध्यवर्ती कार्यालयामध्ये शौर्य दिनाचा मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आयोजकांना धन्यवाद देतो. मानवंदनेचा आताच माझे स्नेही दिलीप सोनगावले यांनी सांगितलं की हा कार्यक्रम जे आयोजित करण्याचा कारण असं आहे की ज्या भगिनींना बंधूंना त्या स्तंभापर्यंत पोहोचता येत नाही त्यांनी इथनं मानवंदना देणं आणि आपल्या पूर्वजांना त्यांच्या शौर्याला पुन्हा एकदा स्मृती करणं, विचार करणं आणि त्यांचा विसर न पडणं. कारण अलीकडे विसरण्याचा प्रमाण हा खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आपल्या बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलंय की जी लोक आपला इतिहास विसरतात ती कधीच इतिहास घडू शकत नाही. मित्रांनो, भीमा कोरेगाव हे घडण्यामागचे 1818 जे भीमा कोरेगाव घडलं, भीमा कोरेगावचा जो युद्ध झाला त्या युद्धाचे प्रामुख्याने 2 कारणं होती. हजारो वर्ष त्या दलितांच्या कमरेला झाडू आणि गळ्यात मडकं जे होतं ते प्रामुख्याने एक कारण होतं. आणि नंबर 2 की माझ्या राजाची, छत्रपती संभाजी राजांची जे भीमा नदीच्या काठी तुकडे तुकडे करून या मरुवाद्यांनी काढून टाकलेलं होतं, त्याचा राग माझ्या बटालियनच्या मनात होता. आणि तशा प्रकारचा तह करून इंग्रजांसोबत इंग्रजांनी जी संधी दिली त्या युद्धामध्ये महार बटालियननी आपले शौर्य दाखवून 1818 ज्या 28,000 पेशव्यांच्या सोबत जो युद्ध झाला त्याच्यामध्ये विजय मिळवला. आणि तो विजय दिवस म्हणजे 1 जानेवारी 1818. आणि त्या गोष्टीला आज 207 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि आपण वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा आपण त्यांना आज मानवंदना देतो. मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने, भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्या शूरवीरांना नमन करतो. ही जागा हे आपलं शौर्याचं प्रतीक असू शकतं हे आपल्याला बाबासाहेबांनी दाखवून दिलं. आणि ते अबाधित राहण्यासाठी दुसऱ्या बाजूला आपल्याला भारताचं संविधान आपल्याला बहाल केलं. अलीकडे आपण पाहत असाल आता नुकत्याच 2 घटना घेतल्या तर सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एक लॉयर अभ्यासू विद्यार्थ्याचा भारताच्या संविधानाची विटंबना झाली परभणीमध्ये. आणि त्याचा आंदोलक म्हणून जो आंदोलक करता होता, हजारो भीमसैनिक रस्त्यावर उतरले. तिथे कोम्बिंग ऑपरेशन झालं. तिथे ना प्रकारचा त्रास पोलिसांकडनं, प्रशासनाकडनं दलित वस्तीमध्ये बुकिंग उचलून दिला. आणि त्याच पोलिसांच्या कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका तरुणाचा तिथे जीव घेण्यात आला. त्या सोमनाथ सूर्यवंशींना पण मी इथे नमन करतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली देतो.